नमस्कार, तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये। तर आज मी नवीन फ्लेवरचा केक बनवणार आहे आणि हा केक मी अर्धा किलोचा बनवलेला आहे आणि तो म्हणजे स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये। तर खूप छान असा हा केक रेडी होणार आहे। तर तुम्ही याचा लास्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर पहा, 150 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन हा मी केक स्पॉन्ज रेडी केला होता आणि आता जे शुगर सिरप बनवलेला आहे यामध्ये सुद्धा मी स्ट्रॉबेरी क्रश टाकून घेतलेला आहे आणि हा जो मी क्रश वापरलेला आहे तो मालाचा आहे। तर तुम्ही पाहू शकता आपण फिलिंगसाठी हे स्ट्रॉबेरी क्रश वापरलेला आहे। तर छान असं आपल्याला क्रीम मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे जेणेकरून केक मध्ये पूर्ण फ्लेवर उतरेल। तर आता सेकंड लेयर ठेवलेली आहे आणि याला सुद्धा छान असं मी आता शुगर सिरप करून घेते आणि याला पूर्ण कव्हर करून घेते। तर पहा, हा माझा अर्धा किलोचा केक होता। तर मी हा केक फक्त 250 रुपयाला सेल केलेला आहे। तर आमच्या इथे खूप रेट्स कमी असतात आणि मग त्यासाठी मला सुद्धा मग खूप कमी रेट्समध्ये हे केक सेल करावे लागतात, कारण आमच्या ज्या एरियामध्ये मी राहते तिथे जवळपास 5 ते 6 शॉप आहेत। तर त्यानुसार मला पण माझे केकचे रेट ठेवावे लागतात। तर तुमच्या सुद्धा एरियामध्ये तुम्ही किती रेट घेता हे सुद्धा मला सांगा। तर हा अर्धा किलोचा केक होता, तर मी फक्त 250 रुपये घेतलेले आहेत आणि याची डिझाईन सुद्धा बघा खूप छान अशी झालेली आहे। आणि हा आमच्याच बिल्डिंगमध्ये केक बनवण्यासाठी मला सांगितला गेला होता। तर बघा, छान असं मी आयसिंग करून घेतलं होतं आणि आता आपण याला फायनल आयसिंग देत आहोत। आता स्क्रॅपरच्या मदतीने याला आयसिंग करून घेणार आहे आणि हे आयसिंग करून झाल्यानंतर केक मी हा जवळपास अर्धा एक तास तरी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला होता। तर तुम्ही पाहू शकता हे आयसिंग करून झालेलं आहे आणि नंतर मी आता याला सिलिकॉन ब्रशच्या सहाय्याने अशा पद्धतीने डिझाईन करून घेत आहे जेणेकरून आपल्याला केकला जास्त अशी आयसिंग करण्याची गरज लागत नाही। आणि खालच्या साईडने सुद्धा याला त्याच पद्धतीने मी डिझाईन करून घेत आहे। तर बघा, छान अशी डिझाईन तयार होऊन जाते। तर आता यासाठी मी जे जेल बनवलेलं आहे ते बघा, न्यूट्रल जेलमध्ये मी व्हाईट कलर टाकलेला आहे आणि नंतर थोडे पिंक कलरचे 2 ड्रॉप्स टाकून घेतलेले आहेत आणि या केकला आपल्याला पूर्ण कव्हर करून घ्यायचा आहे। हा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक असल्यामुळे मी अशा पद्धतीचा कलर वापरलेला आहे। तर बघा, स्पॅच्युलाच्या मदतीने मी याला पूर्ण कव्हर करून घेत आहे आणि खालच्या साईडला सुद्धा आपण स्क्रॅपरच्या मदतीने हलक्या हाताने अशा पद्धतीने कव्हर करून घ्यायचं आहे। तर बघा, हे कव्हर करून झालेलं आहे। तर मी आता एका पायपिंग बॅगमध्ये छोटासा कट देऊन त्यामध्ये चॉकलेट गनाश घेतलेलं होतं आणि याला पूर्ण अशी डिझाईन करून घेणार आहे आणि टूथपिकच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला लाइन्स करून घ्यायचे आहेत। तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते। हा फर्स्ट टाइम मी केक बनवला होता, कारण अशा ऑर्डर मला जास्त करून येत नाहीत। तर कस्टमाइज केकच मी जास्त करून बनवते आणि जर तुम्हाला कस्टमाइज केक शिकायचे असतील तर माझे व्हिडिओ पहा, खूप छान असे मी केक बनवलेले आहेत। आणि हा सुद्धा केक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर बघा, आता मी व्हाईट कलरच्या क्रीमने अशा पद्धतीने फ्लावर्स काढून घेत आहे जेणेकरून आपल्या केकला खूप छान असा लुक आलेला आहे। आता जे काही मी गार्निशिंग बनवलं होतं ते तुम्हाला दाखवते। तर तुम्ही पाहू शकता, हे मी व्हाईट कंपाऊंड आणि चॉकलेट कंपाऊंड पासून अशा पद्धतीने हे गार्निशिंग रेडी केलेलं आहे, कारण आपण हे सर्व डेकोरेशनसाठी वापरणार आहोत। तर हे सर्व मी आता व्यवस्थित असं काढून घेणार आहे। तर हे सर्व आपण याच्यावरती आपण हे गार्निशिंग लावून घेणार आहोत। तर त्यामुळे आपल्या केकला बघा खूप छान असा वेगळा लुक आलेला आहे। तर ज्या कस्टमरने मला हा केक सांगितला होता त्यांचं नाव सुद्धा सांगितलं होतं। तर नाव सुद्धा मी रेडी करून घेतलं होतं, ते याच्यावरती स्टिक करून घेते आणि याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते। तर बघा, हा माझ्या केकचा फायनल लुक आहे। तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। तर बघा, अशा पद्धतीने माझा हा केकचा फायनल लुक आहे। तुम्हाला केक व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा।
तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटणार आहोत। तर मी काही फोटोसुद्धा क्लिक केले होते, ते सुद्धा शेअर केलेले आहेत, ते पाहून घ्या। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।